हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबई ठाण्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. पुढचे 3 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मुसळधार पावसाचा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम. पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूकही 15 ते 20 मिनिटं उशिराने. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड, तर नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी. मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्र पक्षांकडे तीव्र नाराजी. निर्णय घ्यावाच लागेल. दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त. कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका. आठ मंत्र्यांच्या विकेट्स पडणार. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. दैनिक सामनातनं भाकीत. कोकाटे, शिरसाट, कदम, झिरवळ, राणे आणि गोरेही हिटलिस्टवरती असल्याचा दावा. विधानसभा अध्यक्षपद बदलणार. विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रीपद, तर नाराज असलेले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नवे विधानसभा अध्यक्ष. सामनातनं मोठा दावा. मनसेच्या केंद्रीय समितीची राज ठाकरेंसह बैठक. विभागीय अहवाल सादर झाल्यावर संघटनात्मक पातळीवरती मोठ्या बदलांची शक्यता. पक्षातील रिक्त पदं भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा. मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागातील खरेदी ही नियमानुसारच झाल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड. पंकजा मुंडेंच्या बॅनरवरनं धनंजय मुंडेंना वगळलं. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवरनं धनंजय मुंडेंना स्थान नसल्यामुळे चर्चांना उधाण. श्री क्षेत्र नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातला वाद चव्हाट्यावर. सकाळी 11 वाजता पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांची बैठक. वादंग होण्याची दाट शक्यता. शरीर संबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको. सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारकडनं भूमिका स्पष्ट. कोर्टाने केस टू केस विचार करावा असंही सुचवलं. चौथ्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या 2 बाद 225 धावा. डकेट 94 तर क्रॉली 84 धावांवर बाद. भारताच्या पहिल्या डावात 358 धावा. ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीव्समध्ये. आज राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांची भेट घेणार. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावरती राहणारे दुसरे पंतप्रधान. पंतप्रधान म्हणून मोदींचा आज 8078वा दिवस. आता फक्त पंडित नेहरू मोदींच्या पुढे. शिवमंदिरावरनं थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच. 14 नागरिकांचा मृत्यू. संयुक्त राष्ट्र सुरक्षा